नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहे गणपतीपुळे येथे। चला तर सुरुवात करूया या नवीन व्लॉगला। गणपतीपुळे हे पुण्यापासून 330 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्हाला जाण्यासाठी ताम्हिणी घाट व लोणावळा या दोन मार्गाने तुम्ही जाऊ शकता। लोणावळा खोपोली इथून तुम्हाला 40 ते 50 किलोमीटर जास्त अंतर पडेल आणि ताम्हिणी घाटातून गेले तर 40-50 किलोमीटर तुमचं अंतर कमी होईल। गणपतीपुळे येथे जाण्यासाठी तुम्हाला 10 तास प्रवास करावा लागतो। आता बघू शकता, आता आपण आलो आहे ताम्हिणी घाटामध्ये। ताम्हिणी घाट हा 10 ते 15 किलोमीटर लांबीचा आहे आणि उंचीवर असल्यामुळे इथे खूप धुके आहे। आता वेळ झाली आहे 5:25 इथे खाली उजेड होता आणि जसं आम्ही वर जात होतो कसं अंधार पडत होता, म्हणजेच धुक्याचं प्रमाण खूप जास्त आहे। गाडीचं लाईट वगैरे लावून, इंडिकेटर वगैरे लावून आम्ही चाललो होतो, तरीही आम्हाला काही दिसत नव्हते। तुम्ही धुक्याचं प्रमाण इथे बघू शकता, किती जोरात धुके इथे पडले आहे। लोक थांबले आहेत आणि अलीकडे पलीकडे काही दिसत नाही आहे। ह्या व्हिडिओमध्ये हा जो छोटा मुलगा दिसत आहे, हा आहे शार्विल। याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देऊन टाकील। तिथे जाऊन तुम्ही याला सबस्क्राईब करू शकता आणि याचे नवीन व्हिडिओ बघू शकता।
आता थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक CNG पंप भेटेल की तुम्ही CNG भरू शकता. जाताना तुम्हाला गोवा एक्सप्रेसने जावं लागतं. तिथे तुम्हाला एक पण टोल नाही आहे, सगळे टोल बंद झालेत. आता इथे हा टनेल लागला आहे. टनेल झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर 250 किलोमीटर गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. दिवाळी असल्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. तर हॉटेलचं नाव तुम्ही बघू शकता. इथे आम्ही थांबलो होतो. इथे आम्हाला व्हेज चांगलं भेटलं. रात्रीचं काजू मसाला घेतला होता आम्ही. तुम्हीही इथे येऊ शकता. आणि या व्हिडिओनंतर या व्हिडिओ दुसरा पार्ट पण अपलोड होईल लगेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.